शुभ दिवस सर्वांसाठी. आज आपण पाहणार आहोत ग्रुप डी मॅथचे क्वेश्चन पाहणार आहोत. त्यासाठी आपला हा पहिला क्वेश्चन आहे. एका संख्येच्या 25% म्हणजे 45 आहे, तर ती संख्या किती? एका संख्ये म्हणजे जी एक संख्या दिलेली आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये तिला आपण एक समजायचं, म्हणजे ती दिलेली एकची 25% आपल्याला काढायची आहे. 25% आपल्याला किती दिली? ती 45, बरोबर. मग आपण इथं आता एक्सची किंमत काढणार आहोत. आपल्याला एक्स जसाच्या तसा ठेवायचा, बरोबर 45 गुणिला 100 भागिला 25. आता 25ने 100ला भाग द्यायचा आहे. 25 चौक 100, बरोबर. मग 4 उत्तर आला. मग आता काय उठलं आपलं? 45 गुणिला 4 करायचं. 45 गुणिला 4 आपलं उत्तर येईल 180. अशा प्रकारे आपल्या सी ऑप्शन बरोबर येईल. म्हणजे 180च्या 25% 45 असतं. मग ती आपण काढली, ती संख्या कुठली? 180, बरोबर. मग आताच पुढचं आपण उदाहरण पाहणार आहोत. ते उदाहरण आपलं रिजनिंगमधलं आहे. अशा प्रकारे प्रत्येक एक्झाममध्ये या टाईपचं क्वेश्चन विचारला जातो. एकदम सोपे पद्धतीचा असतो. फक्त वेळेत आपण याला सॉल्व करायचं. मग आपल्याला दिलेल्या उदाहरणात असं दिसतं की 2, 4, 8, 16 म्हणजे प्रत्येक संख्येला जर आपण 2ने गुणाकार केला, 2ने गुणलं तर आपल्याला पुढची संख्या मिळते. बघा, आपण दिसतंय 2ला 4 गुणणं, 2ने गुणणं म्हणजे 4 येतं आहे. तसेच प्रत्येक पुढची संख्येला 2ने गुणत गेलं ते पुढची संख्या येते. म्हणजे आपली शेवटची संख्या आहे 16. 16ला पण आपण 2ने गुणाकार केला तर आपल्याला पुढची संख्या मिळते 32. अशा प्रकारे आपल्या ऑप्शनमध्ये दिलेले आहे 32D नंबरचे ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे रिजनिंग हा एकदम सोप्या प्रकारचा असतो, फक्त आपण कमी वेळेत सोडायचा असतो. मग आता पुढचा 3रा नंबरचा क्वेश्चन आहे आपला. एका वस्तूची किंमत 600 रुपये आहे. जर त्यावर 10% सूट दिली तर विक्री किंमत किती येईल? बरोबर. मग एका वस्तूची किंमत 600 रुपये आपली एका वस्तूची किंमत आहे. 600ला आपण 10% सूट दिली त्यामध्ये. मग 600चे 10% किती होतात ते काढायचं आहे पहिले आपण. 10% काढताना जी आपली मूळ संख्या दिलेली 600, 600 गुणिला 10 आणि टक्केवारी म्हणजे आपण 100ने भागाकार करतो, बरोबर. म्हणजे 600चे आपल्याला किती टक्के मिळतील? 10%. मग आपण 100ने भागाकार केल्यानंतर आपल्याला 600चे 10% किती असतील? तर 60 हे आपल्याला उत्तर मिळेल, बरोबर. मिळात आपल्याला काय दिसतं? त्याने किती सूट दिलेली? 10% म्हणजेच 60 रुपये सूट दिलेली. तसेच आपण 600मधून 60 रुपये वजा केले तर आपल्याला मिळतात 560 रुपये. म्हणजेच त्याने ती कितीला विकली असेल? 540 रुपये, सॉरी. कितीला विकली असेल? 540 रुपये. अशा प्रकारे आपल्याला ती 10% सूट देऊन त्याची विक्री किंमत काढता येईल, जशी 540. तशाच प्रकारे पुढचा क्वेश्चन आहे आपला रेल्वे गाडीचा. प्रत्येक एक्झाममध्ये हा असा रेल्वे गाडीचा प्रश्न विचारलाच जातो. एका रेल्वेगाडीने 120 किमी अंतर 2 तासात पार केले तर तिचा वेग किती होता? बरोबर. 120 किमी अंतर 2 तासात म्हणजे जे आपल्याला काय दिलेलं आहे? अंतर दिलेलं आहे. आणि किती तासात पार करतो? 2 तासात पार करतो. म्हणून आपल्याला त्या रेल्वेगाडीचं काय काढायचं आहे? वेग काढायचं आहे, बरोबर. मग आपल्याला अंतराचं सूत्र आहे अंतर इक्वल टू वेग गुणिला वेळ. अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल? वेग गुणिला वेळ. मग आपल्याला अंतर दिलेलं आहे डिस्टन्स टाईम वेग आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी. मग डिस्टन्स किती आहे आपलं? उदाहरणात दिलेलं आहे आपल्याला 120 रुपये, 120 किमी अंतर आहे. टाईम किती तासात पार केलं आहे? 2 तासात. मग आपल्याला वेग काढायचा आहे म्हणजेच व्ही, बरोबर. मग आता 2 व्हीला गुणिला इकडे जाताना काय भागेला होईल, म्हणजेच 120 भागिला 2 म्हणजेच 120 भागिला 2 आपलं उत्तर येईल 60, बरोबर. मग आपल्याला आलेले 60 उत्तर हा काय त्याचा वेग आहे. आज किती म्हणजे 60 किलोमीटर पर तासाने 120 किमी अंतर पार केलेलं आहे. हा म्हणजे 60 त्याचा काय वेग आलेला आहे. मग आपल्याला उत्तरामध्ये पहा ए ऑप्शन 60 किमी पर तास. आपल्या 14चं उत्तर येईल ए. रेल्वेगाडी प्रत्येक एक्झाम्पलमध्ये विचारली जाते.
त्यानंतरचा आपला आहे प्रश्न, एका रेल्वे गाडीने, पाचवा आपला तो रिपीट झालेला आहे. आपण पुढचा पाहणार आहोत. एका वस्तूची खरेदी किंमत 240 रुपये आणि विक्री किंमत 300 असेल तर नफा टक्केवारी काढा. आपल्याला काय काढलेलं आहे तर 240 रुपये विक्री खरेदी आणि विक्री किंमत 300 रुपये असेल. नफा विचारला आहे, तो पण आपल्याला किती टक्केवारीमध्ये विचारला आहे. मग आपलं नफा काढताना आपण काय करतो, खरेदी किंमत वजा विक्री किंमत करतो, बरोबर आपल्याला नफा मिळतो. नफा मिळाल्यानंतर आपण तो टक्केवारीमध्ये काढायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे एक्झाम्पल सोडवत असताना तर आपल्याला दिलेलं आहे 240 रुपये खरेदी किंमत ही आपली 100%. मग त्यांनी विक्री किंमत किती, 300 रुपये. 240 वजा 300 वजा 240 म्हणजे आपले किती आलेले, 60 आले. 60ला आपण किती टक्के 240 ते काढणार आहोत, म्हणजे आपल्याला काय मिळेल, नफा मिळेल, बरोबर. हे मांडणी समजली असेल वरची सर्वांना, कारण 240 हे 100% पकडायचे. आपल्याला टक्केवारी नफा विचारला आहे, मग 300 वजा 240 केली की 60 मिळतात. मग 60 किती टक्के व 240 ते काढायचे. मग तसेच x = 100 गुणिले 60 भागिले 240 हे तिरकस गुणाकार करून आपण x एक साईडला काढला, बरोबर. आता 0 0 कॅन्सल, मग आपण 6ने भाग जाणार आहे. 6 चौक 24, 6 1 6. मग आता आपल्याला 100 भागिले 4, 100 भागिले 4 म्हणजे आपलं उत्तर येईल 25, बरोबर. मग आपल्याला 25, 100 भागिले 4 आपलं उत्तर येईल 25. 25 हे काय टक्केवारीमध्ये येईल. मग नफा आपला टक्केवारीमध्ये किती आला, 25. कारण काही एक्झाम्पलमध्ये विचारला जातो नफा फक्त किंमतीमध्ये विचारला जातो, पण इथं विचारला आहे टक्केवारीमध्ये. तो टक्केवारीमध्ये आपल्याला काढता यायला पाहिजे. तशाच प्रकारे आता पुढचा हे आपलं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. क्षेत्रफळ दिलेलं आहे 100 किमी क्षेत्रफळ चौकोनाचे आणि लांबी 10 मीटर दिलेली आहे. आपल्याला काय काढायचं आहे आता, रुंदी. मग चौकोनाच्या क्षेत्रफळाचा आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे. फॉर्म्युला आहे क्षेत्रफळ = लांबी गुणिले रुंदी. प्रत्येक आपण चौकोनाचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आपल्याला पाठ पाहिजेच, कारण ते प्रत्येक एक्झाममध्ये विचारलेच जातात. तर क्षेत्रफळ = लांबी गुणिले रुंदी. मग आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळ किती, 100 चौमी म्हणजे चौरस मीटर क्षेत्रफळ. त्याच पद्धतीने क्षेत्रफळ दिलेलं असताना, मग लांबी दिलेली असताना आता आपल्याला काय काढायची, रुंदी. लांबी किती, 10 मीटर गुणिले रुंदी दिलेली आपल्याला काढायची. मग 100, आता xला 10 गुणिले इकडे आपण भागेला होईल, म्हणजे 0 0 कॅन्सल केला आपण. x = किती येईल, 10, म्हणजे आपली रुंदी किती असेल, 10. अशा प्रकारे आपली रुंदी येईल 10. आपल्याला क्षेत्रफळाचे सूत्र पाठ पाहिजेलच, कारण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये विचारले जातात. आता पुढचं आहे आपलं व्याज काढायचे. आपल्याला साधे व्याज दिलेलं आहे. बघा, आपल्याला एक्झाम्पलमध्येच व्याजाचे सूत्र दिलेले आहे. साधे व्याज कसं काढतात आता, मग साधे व्याज = P गुणिले R गुणिले T भागिले 100. मग आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे, मूलधन, म्हणजे आपल्याला P दिलेलं आहे, प्राईज. मूलधन किती आहे आपली, 2000. त्याचं आपलं R दिलेलं आहे. R म्हणजेच रेट, व्याजदर, किती % व्याजदराने आपण त्याला पैसे दिलेले आहेत, 5% दराने. मग टाईम म्हणजे कालावधी, किती कालावधीसाठी आपण ते पैसे दिलेले आहेत, 3 वर्षासाठी. मग त्या 3 वर्षासाठी दिलेले 2000 रुपये 5% दराने, तर त्याचे व्याज किती येईल, बरोबर. मग आपल्याला व्याजाचं सूत्र वरती दिलेलं आहे, P गुणिले R गुणिले T भागिले 100. मग आपल्याला P किती आहे, 2000, बरोबर, प्राईस. नंतर रेट किती आहे, 5%, बरोबर. नंतर टी किती येईल, 3 वर्षासाठी भागिले 100, बरोबर. मग असं 100 देत. मग आता हा 100चे 0 0 आपण कॅन्सल करू, बरोबर. मग वरती उरलेलं 20 गुणिले 5 गुणिले 3, 20 गुणिले 5 गुणिले 3. मग 5 त्रिक 15, 20 गुणिले 15 झालं. मग ते 20 गुणिले 15 आपलं उत्तर येईल 300.
अशा प्रकारे व्याज किती येईल 300. बी ऑप्शनमध्ये आपलं व्याज येईल 300. मूलधन 2000, व्याज दर 5% कालावधी 3 वर्षासाठी, त्याला व्याज किती येईल 300 रुपये. बी ऑप्शन बरोबर. हे सूत्र पाठच ठेवायचं सर्वांनी. नंतर आपल्याला पुढचं दिलेलं आहे, एका टोपलीत 30 सफरचंद आहेत, त्यातील 40% खराब आहेत. मग आपल्याला काय काढायचं, चांगले सफरचंद काढायचे आहेत. 30 सफरचंद दिलेली असताना 30 सफरचंदमध्ये आपले 100% पकडायचे, बरोबर. 100%मधून किती खराब आहेत, 40% खराब आहेत, बरोबर. मग त्यात चांगले किती येईल, मग 60% येतील. मग आपल्याला किती काढायचे, चांगले काढायचे, बरोबर. 30 सफरचंद हा 100% भागिले 100% इक्वल टू, मग आपलं काय काढायचं आहे, खराब काढून घेऊ आपण. किती 40% खराब, म्हणजे 30 सफरचंदचे 40% किती येतील, मग आपण किती येतील एक समजायचे आणि त्याचे 40% काढायचे, बरोबर. मग 30 0 0 कॅन्सल करून जायचा, 0 गेला. तिरकस गुणाकार करायचा, 3 × 12, x इक्वल टू 12 येईल, बरोबर. अशा प्रकारे मग आपले एक्सची किंमत 12, म्हणजे ही काय आहे, खराब सफरचंदाची किंमत आहे. म्हणजे 30 सफरचंदाच्या त्यातील 40% खराब, म्हणजे 40% किती येतील, 12. मग चांगली सफरचंद किती येतील, जर 40% 12 असतील, मग खराब किती येईल, खराब 12 आहे, मग चांगली किती येतील, 60%. मग तसे 30 सफरचंदमधून 12 सफरचंद वजा केले, आपल्याला काय मिळतील, चांगली सफरचंद मिळतील. ते किती आले, मग 18. अशा प्रकारे आपल्या त्यातील चांगली सफरचंदाची किंमत आहे 18. बी ऑप्शन बरोबर येईल. थँक्यू. अशाच प्रकारे आपण काही एक्झाम्पल पुढील व्हिडिओत पाहणार आहोत.